मुंबईमध्ये KM हॉस्पिटलमध्ये त्याचवेळी IITला पण नंबर लागला आणि महाराष्ट्राचे टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत COEP आणि BJK त्या ठिकाणी पण तो नंबर लागला आणि मग तेव्हा मी असं हे केलं की आपण डॉक्टर बनू, कारण की इंजिनिअरिंग माझा दृष्टिकोन असा होता की आपण सुरुवातीपासून समाजाशी काहीतरी आपला उपयोग झाला पाहिजे. त्यामुळं असं 3 त्रिरत्न आहेत, प्रज्ञाशील आणि करुणा. जी करुणा जी आहे ती डॉक्टरमध्ये दिसायला एकदम दिसते, ते मी खूप जास्त पुरेपूर वापर करायचा प्रयत्न केला. जसं मी ठाण्यामध्ये ॲज पोस्टिंग डॉक्टर म्हणून काम करत होतो आणि त्या ठिकाणी जे प्राथमिक आरोग्य केंद्र होतं तिथे असं होतं की रस्ते नव्हते, काही नव्हतं आणि OPD टायमिंग असायचं आमचं 12पर्यंत. त्यामुळे तिथे जे पेशंट यायचे आमच्या आदिवासी भागातले ते सकाळी त्यांच्या गावातून यायचे, त्यांना यायला 4 तास लागायचे, तिथे पोहोचायचे 1 वाजता. तोपर्यंत OPD संपलेली असायची. पण आता कसं करणार? मग आम्ही असं निर्णय घेतला की आपण OPDचा टायमिंग चेंज करू, जेणेकरून त्यांना त्याचं दिवसभराचं काम करून यायला. म्हणून ही जी करुणा आहे ती आम्ही प्रत्यक्षात आणली आणि मग त्या ठिकाणी काम करताना लक्षात आलं की डॉक्टर म्हणून पण त्यांना ट्रीट करू शकतो, त्यांचं जे रुग्ण आहे ते आपण दूर करू शकतो. पण जर अधिकारी ठरवू द्या तर मग हे जे गाव आहे या ठिकाणी वाहन नाही, या ठिकाणी रस्ते नाही, तर हे काम आपण करू शकतो. तर त्या दृष्टीनं डॉक्टर असून सुद्धा या प्रशासनामध्ये यायचा निर्णय घेतला आणि मग त्यानंतर परिवाराची साथ लावली आणि मित्रांची मार्गदर्शकांची ज्या ज्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं त्या सगळ्यांची आणि काही गोष्टी ज्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या अवलंबायचा प्रयत्न केला. जर शिस्त असेल, शिस्त अभ्यासाची असेल, व्यायामाची असेल, जेवणाची असेल, त्याच्यानंतर संयम ही जी तयारी असते ती काही 1-2 दिवसांची नसते, ती कित्येक दिवसांची असते, कित्येक वर्षांची असते. जर सावित्रीबाई फुलेंनी सुरुवातीला शाळा सुरू केली, लोक दगड मारायचे, लोक शेण टाकायचे, त्या थांबल्या नाही, त्या रुकल्या नाही, कित्येक वर्ष त्यांचं कार्य सुरू केलं त्यांनी. डॉक्टर आंबेडकर असते, लहानपणापासून जाते वेदाला त्यांना सामोरे जावं लागतं. त्याचवेळी ते बोलले असते की मी शाळेत काही जात नाही गेला कारण की माझ्या लोक असा अत्याचार होत आहे, तर ते तिथंच थांबले असते तर आपण जमलो पण नसतो. तर मग त्यांनी चिकाटीने ते जे काम आहे ते सुरू ठेवलं. तर मग ही जी चिकाटी आहे या चिकाटी त्याच्याकडून जो धडा घेतला चिकाटीचा, त्यातून यश संपादन झालं आहे. मला वाटतं यश भेटलं, पण टिकवणं महत्त्वाचं आहे. उद्या चालून आम्हाला पण आमचा पण समाजाला उपयोग झाला पाहिजे, आमच्यामुळे समाजामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे आणि मी जे अधिकारी झालो माझ्यासारखे कित्येक अधिकारी पण घडले पाहिजे. ते मार्गदर्शन पण माझ्या मार्फत जे काही विद्यार्थी असतील, समाज बांधव असतील त्यांना केलं जाईल. आणि परत एकदा जे माझा इथे सत्कार आयोजित केला गेला त्यासाठी श्रावस्ती बुद्ध विहार आणि समस्त विक्रमनगरवासी आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो. जय भीम.